मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती आजपासून सलग 3 दिवस पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होते। त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावरती लवकरच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करतील। निवडणूक आयोगाने शिवसेना आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतलाय आणि निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावरती आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, किती वाजता सुनावणीला सुरुवात होईल? सकाळी 10:30 वाजता पहिल्या याचिकेवरती सुनावणी होईल, जी या याचिकेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये। धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये 10:30 वाजता ही याचिका सूचीबद्ध होऊन सुनावणीसाठी तारीख निश्चित करावी अशा प्रकारची मागणी होईल आणि त्या आधारावरती तारीख मिळण्याची शक्यता आहे। दुसरी जी सुनावणी आहे खास करून जे 5 सदस्य घटनापीठाकडे सुरू आहे ती साधारणतः 11 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये जे 8 मुद्दे निश्चित करण्यात आलेले आहे, नवाब रेबिया प्रकरण असो किंवा मग राज्यपालांची भूमिका असो किंवा याशिवाय आता जे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे त्या संदर्भातली भूमिका असो, या संदर्भात सुनावणी सुरू होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक प्रमुखतेने मागणी करण्यात येणार आहे। त्या मागणीमध्ये खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भात निश्चितपणे कोर्टाने 5 सदस्य घटनापीठाने निश्चितपणे भूमिका घ्यावी आणि त्यावरती काहीतरी दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आक्रमकपणे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण त्यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी हे 10:30 वाजता या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रकरणाची दुसरी याचिका सूचीबद्ध करावी अशी मागणी करणार आहे। बरं प्रशांत, आणि धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ज्यावेळेला सुनावणी सुरू होईल सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी तुमच्याकडे पुन्हा येऊच। तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे। शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्यांची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली। या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी कशी पाहिजे, त्यात कोण कोण असेल यावरती चर्चा होणार असून पहिल्यासारखी शिवसेनेची एक राष्ट्र कार्यकारिणी असावी यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। तर पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना आणखी एक जबरदस्त झटका देणार आहे। अत्यंत महत्त्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागणार आहे। ठाकरे गटाची विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते पदावर धोक्याची घंटा आहे। विरोधी पक्षनेते हे दानवे आता सत्ता पक्षाचा भाग झाले असल्याचं कारण देत त्यांना पदावरती ठेवू नये अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते आणि तसंच झालं तर अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं। अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का याबाबत मात्र शंका आहे। त्यामुळे शिंदे गटाकडून ठाकरेंना आणखी एक धक्का विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून बसण्याची शक्यता आहे। अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, मात्र पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना ही उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका देणार असं दिसतंय। अत्यंत महत्त्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण ठाकरे गटाचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, मात्र ते आता सत्ता पक्षाचा भाग असल्याचं कारण देत त्यांना पदावरती ठेवू नये अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे या पदावरती सुद्धा शिंदे गटातलाच एखादा आमदार येणार का अशी देखील शक्यता आता वाटतेय। मात्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे याला मान्यता देतील का याबाबत मात्र शंका आहे। आता शिंदे गटाने विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेतला हे अपेक्षित होतं आणि शिंदे गटाला शिवसेना पक्ष चिन्ह मिळालं नसून ते भाजपकडून दिलं गेलंय आणि उद्धव ठाकरेच आमच्यासाठी व्हीप असून ते जो आदेश देतील तो आम्ही पाळू, आम्ही कारवाईला घाबरत नाही असं थेट आव्हान आमदार कैलास पाटलांनी दिलंय। काल शिंदे गटातले आमदार ज्याप्रमाणे सांगत होते
की जो व्हीप दिला जाईल तो सर्व आमदारांना, सरसकट सर्व आमदारांना पाळणं अनिवार्य असेल. जर पाळला नाही तर कारवाई होणार. मात्र यावरती कैलास पाटील यांनी थेट आव्हान दिलंय. उद्धव ठाकरे यांचाच व्हीप आम्ही पाळणार, त्यामुळे जी काही कारवाई करायची ती करा, असं आव्हान कैलास पाटील यांनी दिलंय. आजपासून राज्यात 12वीच्या परीक्षेला सुरुवात होते आणि संपूर्ण राज्यातून 12वीच्या परीक्षेला 14,57,293 विद्यार्थी बसलेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी 271 भरारी पथकं संपूर्ण राज्यभरात परीक्षेदरम्यान काम करणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवरती हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात. यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत आणि परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावरती झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावरती फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, आता थोड्याच वेळात 12वीच्या पेपरला, पहिल्या पेपरला सुरुवात होईल, त्यामुळे काय नियम आहेत? नक्कीच 12वीच्या पेपरला जे आहे ते आजपासून सुरुवात होता. आज पहिला दिवस आहे. विद्यार्थ्यांनी जो वर्षभर त्यांचा अभ्यास केलेला, तो त्यांनी केलेला अभ्यास परीक्षेच्या माध्यमातून देण्याची संधी जी आहे ती त्यांना आज मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 1,55,000 विद्यार्थी जे आहे ते 12वीचा हा पेपर देणार आहे आणि नागपूर विभागात जे आहे ते 484 परीक्षा केंद्रांवरून जे आहे ती ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जे आहे ते आपल्या परीक्षेसाठी सज्ज झालेला आहे. कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प जो आहे तो शिक्षण विभागाने केलेला आहे आणि त्याची कडेकोट अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे ते आवश्यक सुरक्षा व्यवस्था देखील जे आहे ते प्रत्येक परीक्षा सेंटर बाहेर लावून देण्यात आलेलं आहे. यावेळी या परीक्षेचं वैशिष्ट्य असणार आहे की पेपर संपल्यानंतर जो आहे तो 10 मिनिटाचा अतिरिक्त वेळ जो आहे तो विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे तो अतिशय फायदेशीर विद्यार्थ्यांसाठी ठरणार. आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहे. मला सांग, पेपर तुझा आता पुढच्या 15 मिनिटात सुरू होईल. अभ्यास झालेला का? वर्षभर कशा पद्धतीने अभ्यास केला होता? अभ्यास तर मी भरपूर केला, पर कामही ते बहुत सारे होते आणि अडचणी भी बहुत होते. पर तेव्हा भी मी अभ्यास केला. खाली टाईम पप्पा मम्मीनं बहुत हे केली आहे. समोर आम्हाला आता कॉलेजमध्ये पहिल्यांदा वेळ आहे तर थोडंसं भीती तर वाटते. इंग्लिश पेपर आहे, थोडंसं आमची थोडंसं धडकन वाढत आहे म्हणून सांग. नक्कीच पहिल्यांदा पेपर देतोय. 12वीचा इंग्लिशचा पेपर आहे. तू सांग, कशा पद्धतीनं वर्षभर अभ्यास केला? आता कॉन्फिडन्स आहे का पूर्ण पेपर क्रॅक करण्यासाठी? हो, मी वर्षभर अभ्यास केला. मला एवढं वाटते की मी पेपर चांगला जाईल माझा. 10वी नंतर म्हणजे बोर्ड तर झाली नाही, फर्स्ट टाइम आहे. थोडीशी भीती तर वाटतेच, बट अभ्यास झालाय, चांगला पेपर जाईल. नक्कीच कोरोना काळामुळे जे आहे तो 10वीचा बोर्डाचा पेपर जो आहे तो झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा हा 12वीचा पेपर देतात. त्यातला त्यात इंग्लिशचा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जी आहे ती भीती आहे. मात्र वर्षभर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता त्या अभ्यासाच्या भरोश्यावर जी आहे ती ही परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करू असा विश्वास जो आहे तो विद्यार्थी व्यक्त करताना विशेष म्हणजे कुठल्याही पद्धतीची कॉपी जी आहे ती विद्यार्थी करणार नाही असा संकल्प त्यांनी घेतलेला. त्यामुळे यंदा राज्याच्या शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियानाचा जो संकल्प घेतलेला तो सिद्धीस जाईल असं या निमित्तानं म्हणता येईल. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर या सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि आजपासून ही परीक्षा सुरू होतीये. आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे नागपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज वसुलीसाठी थेट शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांची संपत्ती लिलावात काढण्यास बच्चू कडूंनी तीव्र विरोध दर्शवलाय. धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांची या विषयावरती भेट घेतल्यानंतर त्यांनी बच्चू कडू स्टाईलनं लिलावाची ही प्रक्रिया उधळून लावू असं म्हटलंय. त्यामुळे आज होणाऱ्या लिलावाच्या प्रक्रियेदरम्यान संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते. पालकमंत्री दादा भुसेंनी मालेगाव महानगरपालिकेने दिलेला कचरा संकलनाचा ठेका आणि वाहन खरेदी घोटाळा उघड केलाय. दादा भुसेंनी घटनास्थळी जाऊन झाडाझडती घेतली आणि याबाबत चौकशीचे आदेशही पालकमंत्री दादा भुसेंनी दिलेत. शहर स्वच्छ अभियानांतर्गत मालेगाव महानगरपालिका प्रशासनानं कोट्यवधी रुपये खर्चून 53 घंटागाड्यांसह इतर अनेक वाहनं खरेदी केली होती. मात्र त्याचा वापर करण्यात आला नसून ही सर्व वाहनं गुळखात पडू नयेत. शिवाय पुरेसे कर्मचारी असताना दुसरीकडे साफसफाईचा ठेका देण्यात आल्यामुळे दादा भुसे संतापले. एकीकडे महानगरपालिकेच्या मालकीची नवी वाहनं पडून आहेत आणि दुसरीकडे खाजगी ठेकेदाराला काय कामाच्या निमित्ताने वाहनांचं बिल अदा केलं जात आहे. महानगरपालिकेच्या
अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. या 53 घंटागाडी आहेत हे स्वच्छता विभागाने खरेदी केल्या होत्या 3 वर्षापूर्वी. तर त्याच्यानंतर या वाड्यामध्ये उभ्या असताना त्यांच्या बॅटऱ्या वगैरे चोरी गेलेल्या होत्या. बॅटऱ्या चोरी झाल्या मग नाही वाड्याचा दवाखाना चालू तर रिपेरिंगचा आणि नवीन बांधकाम चालू असल्यामुळे त्या गाड्या तिथून आणून इथे उभ्या केलेल्या आहेत. हे वाहन खरेदी करून महापालिकेने नेमकं काय साध्य केलं हा प्रश्न निर्माण होतो. या वाहन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत असून या वाहन खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माननीय शासनाने विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी. पुढची बातमी बीड जिल्ह्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा बोगस प्रमाणपत्र दाखल करून बदली केल्याचा प्रकार समोर आलाय. गंभीर शस्त्रक्रिया, गंभीर आजार अशी बोगस प्रमाणपत्र दाखवून शिक्षक बदली करून घेत होते आणि या बोगस प्रमाणपत्र दाखल करून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या महिला शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांविरोधात कळंब पोलिसात गुन्हा दाखल झालाय. आम्ही शिक्षक संघाच्या माध्यमातून दिव्यांग जे खरेच बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांच्या पाठीशी पूर्ण आहोत. पण जे बोगस आहेत त्यांचा शोध घेतलाच पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे या मताचे आहोत. त्याचप्रमाणे ही जे निनावी पत्र आलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आज 5 वाजता पोलीस स्टेशन कळंब या ठिकाणी जाऊन आम्ही गुन्हा नोंद करणार आहेत आणि याच्या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि SP साहेब यांना सुद्धा या बाबतीचं निवेदन देणार आहे. ज्यांनी यामध्ये धमकीवजा पत्र दिलेलं आहे त्यांचा शोध हा लागलाच पाहिजे आणि जे खरोखरच ह्या बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन सवलत घेऊन त्याच्यामध्ये जे फायदा घेत आहे त्यांचा तर आता 100% शोध हा लागलाच पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. राज्यामध्ये अकृषी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरती अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या 6 मागण्या मान्य करण्यासाठी कालपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनामुळे अमरावती विद्यापीठाचा 23 फेब्रुवारी रोजी होणारा 39वा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आलाय. आश्वासित प्रगती योजना पुनरुज्जीवित करणं, 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणं आणि लाभाची योजना लागू करणं, विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरणं, 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणं अशा मागण्यांवरती संघटना ठाम आहेत. आम्ही ह्या एकत्रित राहून आज हे आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाने यापरही दखल घेतली नाही तर हे आंदोलन किती दिवस चालेल, किती चिघळेल याची आम्ही आता शाश्वती देऊ शकत नाही. कारण की आता चेंडू जो आहे तो शासनाच्या दरबारी आहे आणि त्यांनी या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त असून त्यांनी आता ज्या ताबडतोब मान्य कराव्या. आणि आता थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलत आहेत तिथे. शेवटचा किरण या देशामध्ये उरलेला आहे. अन्यथा या देशातली न्यायालय, या देशातल्या सर्व यंत्रणा या गुलाम म्हणून काम करताना आपण पाहतो. तसं नसतं तर शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आलेला आहे हा अन्याय्य निर्णय महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर अन्याय करणारा निर्णय हा येऊच शकला नसता. म्हणून सर्वोच्च न्यायालय हा या देशातल्या जनतेसाठी, लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे आणि म्हणून शिवसेनेनं निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आज आपली भूमिका मांडण्याचं ठरवलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे मुख्य न्यायाधीश, त्यांचं खंडपीठ, सर्वोच्च न्यायालय ही या देशात काय चाललं आहे सध्या लोकशाहीच्या संदर्भात याचा काळजीपूर्वक विचार करून वधस्तंभाकडे चाललेली लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो. सर, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काही परिणाम होईल का? मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही. मी इतकं सांगू शकतो की निवडणूक आयोगाचा निर्णय हा एकतर्फी मेरी मर्जीवाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला हा निर्णय आहे. हा निर्णय सरळ
हे शिवसेना आणि चिन्ह हा दडपशाही दबाव, सत्ता आणि पैसा या माध्यमातून मिळवलेला हा निर्णय आहे. मी पुन्हा रिपीट करतो, 2000 कोटीचं पॅकेज गेल्या साधारण 5 महिन्यामध्ये 2000 कोटीचं पॅकेज यासाठी वापरण्यात आलं. 2000 कोटीचं पॅकेज हा शब्द मी पुन्हा वापरतो आहे आणि मला याचे काय परिणाम होणार आहेत त्याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतलेली आहे. कार्यालयांवरती ताबा मिळवला जातोय, त्याकडे कसं बघताय? तुम्ही कार्यालयांवरती ताबा घ्या, सरकारी कार्यालय, पण जी लाखो जनता, शिवसैनिक जे खवळून उठलेले आहेत त्या निर्णयाविरुद्ध, त्यांचा कसा ताबा घ्या, त्यांना कसं शांत करणार? शिवसेना ही महाराष्ट्राचा आत्मा आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा आवाज आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली 55 वर्षापूर्वी, ती फक्त या मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी केली आणि ती शिवसेना खतम व्हावी यासाठी दिल्लीश्वरांनी 60 वर्षापासून प्रयत्न सुरू केले. ते हाणून पाडले आम्ही. पण आता काही लोकांना जरी यश मिळालं असलं त्यास, तरी महाराष्ट्राची जनता या अन्यायाविरुद्ध पेटून उठेल आणि पेटून उठलेली आहे. हे आपल्याला लवकरच दिसेल. निवडणुका होऊ द्या, निवडणुका घेत नाही तुम्ही, निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, मग आम्ही पाहतो. काल भगतसिंग कोश्यारी असं म्हटले, कुठल्याही मालमत्तेवरती आम्ही दावा करत नाही, आमच्याकडे कुठलाही मोह नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. मात्र 2000 कोटीचं पॅकेज ज्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी झाल्या, त्याने असं म्हणावं कोणीही, हे आश्चर्य आहे. मुळातच हा संपूर्ण गेल्या 6 वर्षातलं राजकारण, 6 महिन्यातलं राजकारण हे फक्त असत्य आणि खोटेपणावरती आधारलेलं आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय ते जनतेला माहिती आहे. काल भगतसिंग कोश्यारी असं म्हटलेत, उद्धव ठाकरे यांची असे म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे हे संत प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत, पण त्यांनी जो 12 आमदारांची लिस्ट पाठवली होती त्यामुळे धमकी दिली होती की 15 दिवसात हे मान्य करा. तर धमकी दिली नसती तर मी ते मान्य केलं. खोटं बोलत आहेत ते. एका शब्दात सांगतो, कोश्यारी खोटं बोलत आहेत. मुळात कॅबिनेटने एखादी शिफारस पाठवली की ती 72 तासात मंजूर करायची असते. 72 तासात कॅबिनेटची शिफारस मंजूर करणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य आहे. ते त्यांनी का टाळलं ते यावर त्यांनी बोलावं. हां, उगाच इकडल्या तिकडल्या इधर उधर की बात मत करणं. कोश्यारीजी हे वयानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, आम्ही त्यांचा मान सदैव राखला, पण ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकासारखेच वागत होते आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच काम करत होते. मंत्रिमंडळाच्या शिफारशी त्यांनी का मान्य केल्या नाहीत हे त्यांनी आधी सांगावं. ते असं म्हटलं की कुवत नसताना देखिए, गवर्नर साहब का स्टेटमेंट पे आप कोई ध्यान देने की ज़रूरत नहीं है. वो यहाँ से चले गए हैं. वो हमसे बुजुर्ग है, अनुभवी है. गवर्नर पद से उतरने के बाद जो कमेंट किया है उनकी राजनीतिक कमेंट है. हम उनको राजनीतिक जवाब दे सकते हैं, लेकिन महाराष्ट्र की सरकार बहुमत में थी. वो कैसी बनी और क्यों बनी उस मामले में पढ़ने का गवर्नर का अधिकार नहीं. बहुमत है, बहुमत की सरकार बनी और बहुमत की सरकार ने और कैबिनेट ने जो सिफारिश की है उसको मंजूर करना आपका काम होता है. आप राजनीति नहीं करनी चाहिए. उनके कार्यकाल में राजभवन राजनीति का अड्डा बन गया था, एक पार्टी का अड्डा बन गया था और इसीलिए राजभवन और सरकार में संघर्ष हुआ. शिंदे गटाकडनं असं म्हटलं जातं की तुमची खासदारकी दावा दिया जा रहा है, क्या कहना चाहोगे आप? सुप्रीम कोर्ट का मराठी में समर्थन करू दे ना. सुप्रीम कोर्ट में जाना ही पड़ेगा. विषय आहेत ना. ये तो आखिरी आशा का किरण है सुप्रीम कोर्ट. अब इस देश में सभी संस्थाएं खत्म हो गई है, मार दी गई है, हत्या हो गई लोकशाही की, लोकतंत्र की. तो अब एक ही आशा है, सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट. वहाँ हम जाएंगे और न्याय की गुहार लगाएंगे. शिंदे गट असं म्हणतोय की तुमची खासदारकी धोक्यात आहे, तुम्हाला आम्ही व्हीप जारी करणार आहोत. क्योंकि काफी ऑफिस पे कब्जा कर रहे हैं, क्या करें? करने दीजिए, और क्या कर सकते हैं. चोर होता है वो कहाँ भी घुसता है. अब जो और बड़ा चोर होता है उनको लगता है कि मैं देश का मालिक बन गया हूँ. हाँ, लेकिन ये चौकीदार नहीं है,
चौकीदार यहाँ की जनता है, मराठी जनता है। सर शिंदे गट असा म्हणतोय की तुमची खासदारकी धोक्यात आहे, आम्ही तुम्हाला व्हीप जारी करणार आहोत। बात करते हैं उसके बारे में, क्या कहना चाहोगे एग्जैक्टली आपको ये जो फिगर्स है वो कहाँ से पता चल रहे हैं, क्योंकि काफी अपोजिशन जो है इसके ऊपर स्ट्रांगली रिटेलिएट कर रहा है। क्या कर रहे हैं? रिटेलिएट कर रहे हैं। कौन कर रहा है? सर काफी जो बीजेपी के भी है हाँ, बीजेपी और शिंदे गुट तो करेंगे। मैं अपोजिशन ही कहा सर। हाँ, वो तो करेंगे ही ना, क्योंकि मैंने सच बोला है। जो पार्टी, जो नेता, एक शाखा प्रमुख, वो लोगों ने एक रेड कार्ड बनाया है। रेड कार्ड इस राज्य में, इस देश में कभी रेड कार्ड नहीं बना था खरीद फरोश के लिए। अगर मुंबई का कॉरपोरेटर खरीदना है तो उसकी एक कीमत है 2 करोड़ रुपया। एमएलए को खरीदना है तो 50 करोड़ रुपया कीमत लगाई है, रेड कार्ड लगाया है। एमपी है 75 करोड़, 75 करोड़। शाखा प्रमुख 50 लाख, उसके ऊपर और एक रेड कार्ड लगाकर एजेंट भी नियुक्त किए हैं और कमीशन पर काम करे एजेंट लोगों को तोड़ने के लिए। ये पहली बार देश की राजनीति में हो रहा है कि एक शिवसेना से टूटा हुआ एक गुट है, उसने अपना एक रेड कार्ड बनाया है। कहाँ से आता है पैसा? अब कहाँ है ईडी, इनकम टैक्स? कौन सी आइडियोलॉजी है कि लोग उनके बाद छोड़कर जा रहे हैं? ये एक रेड कार्ड के हिसाब से काम चल रहा है महाराष्ट्र के राजनीति में। अगर नहीं है तो अपने बच्चों की शपथ लेकर बोलिए ये नहीं है करके। शिंदे गट असा म्हणतोय प्लेनमधून उतरवलं होतं। तर संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते आणि त्यांचं म्हणणं आहे आता देशामध्ये फक्त सुप्रीम कोर्ट हाच एक शेवटचा आशेचा किरण आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टावरती पूर्णपणे विश्वास आहे। बघूयात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र जाता जाता एक नजर